नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. हर साल हम लोग लालबाग का जो पप्पा का जो प्रति इधर स्थापन करता हो, किसको लालबाग जाके इनको जो दर्शन नहीं मिल रहा है, उधर लालबाग राज्य का दर्शन इधर ही इनको लेके उनका जो मन का जो इच्छा है पूर्ण होता है. इधर नेरूळचा राजा अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सेक्टर 3 नेरूळ गणेश उत्सवाचे यंदाचे 35वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि उत्सव कमिटीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्या गणेश उत्सवास विविध नेते मंडळींनी भेट दिली, ज्यामध्ये भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी स्थायी समिती चेअरमन नेत्रा शिर्के, भाजपा महिला मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, माजी नगरसेविका मीरा पाटील, अनिता शेट्टी, श्रद्धा गवस, सुनील पाटील, रवींद्र इथापे, रणजित नाईक, समाजसेवक जयंत सुतार यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेट्टी आणि माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्या वतीनं करण्यात आले. संपूर्ण नवी मुंबईमध्ये गणपती गणरायाचं आगमन आणि गणरायाच्या पूर्ण पूजेकरता सर्वच नवी मुंबईतील सर्व भाषिक आज एकत्र आलेले आपण बघतोय. खूप उत्साहानं नवी मुंबई शहरामध्ये गणपती उत्सवाचं आयोजन केलं जात आहे. एक विशेष बाब म्हणजे एक पर्यावरणपूरक गणपती उत्सव आणि त्याचबरोबर एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक मंडळाकडून केला गेला आहे. परिसरातील सर्वच लोक, सगळेच नागरिक एकत्र आलेले आहेत आणि एक सकारात्मक वातावरण नवी मुंबईमध्ये आपण पाहू शकतो. सर्व नवी मुंबईकरांना मी या गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. माजी नगरसेवक सुरेश शेट्टीजी आणि त्याच्यानंतर सन्माननीय नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सेक्टर 3 नेरूळ हा सालाबादप्रमाणे आयोजित केला जातो आणि खूप या गणेशोत्सवाची ख्याती आहे. इकडचे ह्या प्रभागातीलच नाही तर नवी मुंबई परिसरातील विविध गणेश भक्त या मंडळाला भेट देत असतात. ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी इथे येऊन या श्री गणेशाच्या चरणी लीन होत असतात आणि श्री गणेशाची कृपा
सर्वच नवी मुंबईकरांकडे राहो आणि सुरेश शेट्टी साहेबांना मी आवर्जून प्रार्थना करते की जे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमीच त्यांच्या मंडळामार्फत आणि त्यांच्यामार्फतही लाभत असतात, तर निश्चितच गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की त्याचा कृपा आशीर्वाद आम्हा सर्व गणेश भक्तांवर राहावा. मी दरवर्षी या मंडळामध्ये गणेश दर्शनाला येत असते आणि आमच्या शिल्पा कांबळी मॅडम असू दे, सुरेश शेट्टी साहेब असू दे आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते आपण इथे बघताय, तर सगळे खूप उत्साहात या परिसरात इथे गणपतींचं आगमन होतं आणि छान गणेशोत्सव साजरा करतात. मी इथे राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि देवाचरणी हीच प्रार्थना करते की आपलं शहर जसं छान सुखसुविधा या शहरात आहेत, खूप सुंदर नियोजित शहर आहे, हे असंच छान राहू दे आणि आपण इथे जेवढे राहणारी सगळी नागरिक आहोत त्यांच्या सगळ्यांच्या जीवनात खूप भरभराटी आणि खूप सुखसमृद्धी येऊ. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय आहे सेक्टर 3 गणेशोत्सव आपण सगळ्यांनीच आनंदात साजरा करतो. गणेश भक्तांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या आर्थिक शुभेच्छा. मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येत असतात. अशा या गणेशोत्सव निमित्त सत्यनारायणाची महापूजा तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला. अशा या गणरायांच्या महाआरती शेकडो गणेश भक्त सहभागी होत असतात, तर चला या गणेशाच्या आरतीत आपण सर्व सहभागी होऊया. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल सेक्टर 3 नेरुल, ये नेरुलचा राजा बोल के इसका जो प्रसिद्धि है, 35 वर्ष से इधर का स्थलीय जो नागरिक ने इसको पूजा अर्चन करके शुरुआत किया। आज मेरा जो 14वीं वर्ष का जो ये मेरा अध्यक्षतन में मैं इनका सेवा कर रहा हूँ। तो इधर का जो स्थानिक पब्लिक, बिजनेसमैन और सभी नेता मंडली का जो सहकार से ये जो कार्यक्रम हो रहा है, जो ये कार्यक्रम में रोज़ शाम को 8:30 बजे आरती और सुबह 9:30 बजे आरती देव को चरणी अर्पण करता हूँ। इसके बाद हर दिन एक एक अलग अलग प्रोग्राम करके सामाजिक कार्यक्रम कर रहा हूँ। महिला के लिए महिला पाककला स्पर्धा, और जो छोटा बच्चे के लिए चित्रकला स्पर्धा, और जो बाकी स्थानिक के लिए उचित वैद्यकीय सौलभ्य करके ये जो मंडल में सब जनता का समाज विकास काम करते हैं।
आज सत्यनारायण का महापूजा हो गया और इसके बाद महाआरती हो गया। महाआरती के बाद जो भंडारा महाभंडारा कम से कम तो 3 से 4 हज़ार पब्लिक आज जो देव का प्रसाद जो स्वीकार करता है। इसमें पूरा जो वातावरण में एक पूरा जो नेरुल के पेशबन में एक अतिशय सुंदर एकता का मनोभाव का जो जनता इधर इकट्ठा हो जाता है। इधर कोई जात मत पंथ का जो कोई भेदभाव नहीं है, सब लोग इधर इकट्ठा होकर सब कार्यक्रम में भाग लेता है, सामाजिक कार्यक्रम में भाग लेता है और बच्चे को शिक्षण का गुणगौरव करता है। 1 से 12वीं तक बच्चे लोग का जो वार्ड में जो पढ़ा है उनको ज़्यादा से ज़्यादा मार्क मिला, वो बच्चे को हम जो बख्शी समारोह में गुणगौरव का जो कार्यक्रम भी ये मंडल की तरफ से जो चल के आ रहा है। इसके लिए इतना जो पूरा वातावरण में पब्लिक जम के जो पूरा जो गणेशोत्सव का आनंद लेता है। जो लालबागचा राजा का जो प्रति इधर जो अपना गणेश देव का जो आज सुंदरता इधर है, जो प्रति हर साल हम लोग लालबागचा जो पप्पा का जो प्रति इधर स्थापन करता हो। किसको लालबाग जाके इनको जो दर्शन नहीं मिल रहा है, उधर लालबागचा राजा का दर्शन इधर ही उनको लेके उनका जो मन का जो इच्छा है पूर्ण होता है। इधर हर साल इधर जो भी जो पूजा में बैठता है उनका मन का इच्छा पूरा करता है गणपति पप्पा ने। जो संतान का बोलो, विद्या का बोलो, सब कुछ इच्छा पूर्ण करने वाले नवसाला पारणारे जो गणपति पप्पा आमच्या सेक्टर 3 का जो गणपती है। सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सेक्टर 3 नेरूळ उत्सव कमिटीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त महिलांकरिता हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये हजारो महिलांनी हळदी कुंकवाचा मान घेतला। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। प्लीज लाइन इधर मत लगाओ, लोग कितने देर से 1 घंटे खरोखर खूप आनंद वाटतो। आता तुम्ही सुद्धा बघत असाल की किती मोठ्या उत्साहात हा सेक्टर 3 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हा सार्वजनिक गणेशोत्सव इथे साजरा केला जातो। आज 8व्या दिवशी आपण महापूजा, सत्यनारायण महापूजा, त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आज आपण इथे ठेवलेला होता। त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सगळ्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे। आपण बघितलं असेल ते हजारो महिलांनी इथे हळदी कुंकाचा मान घेतलेला आहे आणि त्याचनंतर आता आपण हा महाप्रसाद ठेवलेला आहे। आजच्या दिवशी इथे आपले नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे श्री संदीपजी नाईक साहेब यांनी भेट दिली। त्याचप्रमाणे आपले
आपले माजी महापौर जयवंत सुतार साहेब यांनीसुद्धा इथे मंडळाला भेट दिली. त्यानंतर नेत्रा शिर्के मॅडम असतील, माजी नगरसेविका आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन, त्याचप्रमाणे माधुरी सुतार जिल्हा अध्यक्षा महिला, त्यांनीसुद्धा इथे भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांचे पती जयेंद्र सुतार साहेब यांनीसुद्धा मंडळाला भेट दिली. त्याचप्रमाणे माझ्या सहकारी नगरसेविका गवस मॅडम यांनीसुद्धा मंडळाला भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे सुनील पाटील, त्याचप्रमाणे असे अनेक नगरसेवकांनी आज आपल्या मंडळाला इथे भेट दिलेली आहे. आपण बघतोच की सेक्टर 3चा राजा म्हणजेच नवसाला पावणारा राजा असा आपण याच्या गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण की बघायला गेलं सगळ्यांचे नवस इथे पूर्ण होतात आणि त्यामुळे मला वाटतं आमच्या गणपतीच्या इथे रोजच्या रोज 2-2 ते 3-3 व्यक्तींचा तर्फे महाप्रसाद इथे दिला जातो, बाप्पाच्या चरणी दिला जातो आणि तो रोजच्या रोज आरतीनंतर डिस्ट्रीब्यूट केला जातो. अशी नवसाला पावणारा गणपती अशी ह्या सेक्टर 3च्या राजाची ख्याती आहे. एकदम धार्मिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आपण इथे बघितले तर 2-2 भटजी नेहमी असतात, सकाळ ते संध्याकाळ असतात. ते योग्यरित्या पूजा अर्चा करून बाप्पाची नेहमी सेवा करतात. अशा प्रकारे हा कार्यक्रम सेक्टर 3मध्ये नेहमीच साजरा केला जातो. मी गणपतीच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की येणाऱ्या सर्व लोकांना, सर्व नागरिकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन दे आणि माझ्या या वॉर्डमध्ये सुख समृद्धी शांती सर्वांना लाभू दे, हीच या गणरायाच्या चरणी प्रार्थना करते. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.